करजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अशा या नामघोषामध्ये आज पंढरपूर तिथे गरजले असेल. आणि आज बघा आपल्या सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये देखील आज या विठुरायाच्या नामाचा गजर होणार आहे. तो सर्व तुमच्यासारख्या बालगोपाळांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्या विठुरायाच्या नामाचा गजर करत त्या दिंडीचा सोहळा आज आपण या शाळेमध्ये अनुभवणार आहोत. आता या वारीचं या दिंडीच्या निमित्तानेच आपल्या भारत सरकारतर्फे नवभारत साक्षरता अभियानही सुरू केलेलं आहे. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत काय आहे तर आपल्या परिसरातील किंवा आपल्या आजूबाजूला राहणारे 15 वर्ष पुढील जे निरक्षर लोक आहेत त्यांनी देखील साक्षरताच्या प्रभावामध्ये सामील व्हावं यासाठी अनेक उपक्रम राज्य सरकार केंद्र सरकारकडून राबवले जातात. आणि भारताचा नागरिक म्हणून आपणही काहीतरी हातभार लावावा यासाठी या दिंडीच्या माध्यमातून आपण साक्षरतेची जनजागृती या दिंडीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या घोषणा देऊन त्याचबरोबर सर्वसामान्य ज्या लोकांना आजही शिक्षण घेणं शक्य झालं नाही त्यांना शिक्षणाचा इतिहास लावून आज आपण या कार्यक्रमातून नवभारत साक्षरतेचं जनजागृती करणार आहोत. आता आषाढी एकादशीचं इतकं महत्व आहे त्याची भारतीय परंपरा देखील आहे. पूजन देवाचं नामस्मरण हे तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये हिंदू धर्मामध्ये तर फारच महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपणही पूजनाने करणार आहोत. या ठिकाणी मी आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ शिवाय मॅडम तसेच आपले उपस्थित सर्व पालक वर्ग महिला पालक वर्ग यांनी देखील पूजनासाठी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व महिला पालकांनी यावं. नियमित परंपरेनुसार माता सरस्वतीचे पूजन करून आपण या कार्यक्रमाला त्यांचे आशीर्वाद मागून घेऊया आणि आपली ही दिंडी अशीच छान पद्धतीने चालत राहू. यापुढेही अशीच एवढ्याच संख्येने नव्हे तर आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये ही दिंडी एवढ्याच उत्साहात चालत राहू असा आशीर्वाद आपण सगळेजण देवाकडे मागूया. या ठिकाणी काही महिला पालक आणि आपल्या मुख्याध्यापिका प्रतिमेचं पूजन करत आहेत. पूजन करताना दीप प्रज्वलन केलं जातं त्यामुळे अंधार आणि विनंती करेल की या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपल्या या शुभ कार्याची सुरुवात करावी.
माझ्या एरियातून येतात नाही, जातो इथूनच मिळतात.